नागपुर महानगर पालिका चुनाव परिणाम के बाद कांग्रेस ने अपने गठ का औपचारिक गठन कर लिया है। पार्टी ने वरिष्ठ नगर सेवक संजय महाकालकर को गठ नेता तथा नेता प्रतिपक्ष नियुक्त किया है। मंगलवार को कांग्रेस के सभी नवनिर्वाचित नगर सेवक विभागीय आयुक्त कार्यालय पहुंचे, जहां गुट पंजीयन की प्रक्रिया पूरी की गई। नागपुर महानगर पालिका चुनाव में कांग्रेस ने 34 सीट पर जीत दर्ज की है। चुनाव परिणाम के बाद कांग्रेस ने महानगर पालिका में अपने गठ का औपचारिक गठन कर लिया है। मंगलवार को सभी नवनिर्वाचित कांग्रेस नगर सेवक विधायक विकास ठाकरे की अगुवाई में विभागीय आयुक्त कार्यालय पहुंचे, जहां कांग्रेस गठ के पंजीयन की प्रक्रिया पूरी की गई। प्रक्रिया पूरी करने के बाद विधायक विकास ठाकरे ने कहा कि कांग्रेस के राज्य नेतृत्व ने सर्वसम्मति से वरिष्ठ नेता संजय महाकालकर को गठ नेता और नेता प्रतिपक्ष नियुक्त किया है। इसी के साथ नागपुर महाविकास आघाड़ी के तौर पर गठ की स्थापना की गई है। आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने संजय मधुकररावजी महाकाळकर यांना गटनेतेपदी निवड करून पत्र पाठवलेलं आहे आणि नागपूर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक गट स्थापन करून त्याची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात आत्ताच केलेली आहे आणि संजय मधुकरराव महाकाळकरजी या गटाचे नेते म्हणून आज एथोराइज झाले हैं। पार्टी द्वारा सौंपी गई जिम्मेदारी के लिए आभार व्यक्त करते हुए संजय महाकालकर ने कहा, हम लगातार महानगर पालिका में नागरिकों के हितों से जुड़े कार्य करते आए हैं। आगामी कार्यकाल में सभी साथियों को साथ लेकर समन्वय के साथ काम करेंगे। सर्वप्रथम तर या शहराचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार विकासभाऊ ठाकरे यांचं मी फार आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी दिली। त्याचप्रमाणे आमदार अभिजित वंजारीजी, गिरीश भवानी, सर्वच नेते या सर्वांचे सर्वथा आभार व्यक्त करतो आणि नितीन राऊतसाहेब आणि यांनी जी जबाबदारी दिलेली आहे तर 34 नगरसेवकांची आमची जी टीम आणि जी नगरसेवक सोबत आलेले आहे ते काही नवीन नाही, कारण की या शहरामध्ये या शहराच्या जनतेचे प्रश्न मिटवण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळण्याकरता विकासभाऊच्या नेतृत्वामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन सुरू राहायचे आणि त्या सर्व आंदोलनामध्ये हे आज जे लोक आलेले आहे किंवा जे नगरसेवक आहे हे त्या आंदोलनामध्ये तिथे राहायचे, त्यांच्या मागेसुद्धा अनुभव आहे आणि आज तर ते नगरसेवक होऊन झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्या सर्व टीमच्या माध्यमातून ह्या शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याचं काम करू।